नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बटाटा आणि शाबूपासून उपवासाचे अगदी खुसखुशीत असे 3 ते 4 पट फुलणारे पळीपापड बनवूया. तर त्याच्यासाठी पहा, इथे मी 1 किलो शाबू घेतलेला आहे आणि 1 किलो शाबूसाठी मी 2 किलो बटाटे वापरणार आहे. तर आता सुरुवातीला आपण हा शाबू स्वच्छ धुवून भिजत घालूया. तर हे पहा, शाबू मी स्वच्छ धुवून शाबू तसं इतकं वर पाणी येईन असं ठेवलेलं आहे. तर हा आपण आता सकाळी आपल्याला पळीपापड बनवायचे. तर हा आता रात्रीचे जवळजवळ 11 ते 11:30 वाजलेले आहेत. तर आता आपण हे रात्री भिजत घालून ठेवायचं आणि आता आपण याला झाकून ठेवूया. आणि शाबू भिजत घातलेला आहे. तर आता आपण बटाटेही आपल्याला आत्ताच किसून ठेवायचे. तर स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे आहेत, तर असे साल काढून घ्यायचे. आता बटाटे साल काढून झालेले आहेत. तर हे बटाटे मी पाण्यात वगैरे ठेवणार नाही, तर आम्ही दोघी किस करणार आहोत. तर एक जण सोलणार आहे बटाटे आणि एक जण किसणार आहे. तर असं लांब लांब याचा मस्त असं किस पाडून घ्यायचा. तर हे पहा, असा लांब लांब असा मस्त आपला किस पडलेला आहे. किस काळा पडू नये म्हणून पातेल्यात मी पाणी घेतलेलं आहे. तर असं किस भरपूर पाण्यात असा सोडायचा आणि सगळं किसून झाल्यानंतर 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवायचा. तर हे पहा, किस आपलं सगळं बटाट्याचं तयार करून झालेलं आहे आणि इतपत असं पाणी वर ठेवायचं, कारण पूर्णतः किस असा पाण्यात बुडला पाहिजे. नाहीतर वर आला तर जेवढा वर येईल तेवढा तो काळा पडतो. तर आता आपण याच्यात फक्त 1 चमचा असं मीठ घालून ठेवूया. आणि मीठ आपल्याला याच्यात मिक्स वगैरे करायचं नाही, तर असंच ठेवायचं, कारण मिठानं काय होतं, अगदी मस्त अशी किसाला चकाकी येते. तर हे पहा, अगदी मस्त असा पांढरा शुभ्र किस आपला जशा तसाच उद्याच्याला आपल्याला दिसतो. तर आता आपण याला झाकून ठेवूया. तर हे पहा, सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आपण रात्री शाबू भिजत घातलेला हे पहा मस्त फुलून असा गच्च असं टोप भरलेला आहे. तर आता काय करायचं, हा शाबू आपण एका कच्चा असतानाच एका भांड्यानं मोजून घ्यायचा आणि त्याच्या 4 पट आपल्याला पाणी घालायचं. म्हणजे 1 डब्बा जर समजा शाबू मी डब्यानं मोजलेला आहे, 1 डब्बा शाबू आहे, तर 4 डब्बे आपल्याला पाणी घालायचं आणि एक्स्ट्राचा एखादा डब्बा बाजूच्या साईडच्या गॅसवर गरम करून ठेवायचं. कारण कमी जास्त लागलं तर मग गरम पाणी घातलं तरी काही प्रॉब्लेम शाबूला येत नाही, कारण अगदी पातळ व्हायला नको म्हणून. तर आणि जर हे शाबू जर नाही मोजला तर हा शाबू असा फुललेला आहे, तर फुललेल्या शाबूच्या मापाने धरलं तर 1 टोप समजा शाबू आहे तर 2 टोप पाणी घालायचं, म्हणजे फुललेले शाबूच्या अंदाजानं. तर आता आपण बटाटा पाहूया. तर हे पहा, बटाटाही अगदी अजिबात काळा वगैरे पडलेला नाही. भरपूर पाण्यात असं भिजत घातला की आहे तसाच राहतो आणि अगदी पांढरा शुभ्र आपला बटाट्याचा किस झालेला आहे. तर याच्यातलं हे पाणी आपल्याला ओतून द्यायचं आणि याच्यात थोडंसं दुसरं पाणी घालायचं, कारण कसं होतं, बटाट्याचा थोडंसं पाण्याला वास लागतो, म्हणून हे पाणी ओतून देऊया. तर या डब्याच्या मापानं मी शाबू मोजलेला. तर या डब्यानं 1 डब्बा शाबू भरला होता. तर आता मी 4 डब्बे पाणी घेणार आहे. आता हे 4 डब्बे पाणी झालेलं आहे आणि 1 डब्बा मी साईडच्या गॅसवर गरम करून ठेवणार आहे, कारण मी अगदी पातळ असे शाबूच्या पळीपापड्या करणार नाही. तर चांगले असे मस्त गुबगुबीत फुलतील असे मी मध्यम साईजच्या करणार आहे. तर आता आपण हे पाणी उकळत ठेवूया. आता पाणी गॅसवर ठेवलेलं आहे, तर याला झाकून मोठ्या गॅसवर अशी खळखळ उकळी येऊ देऊया. तर हे पाणी उकळलेलं आहे. तर आता आपण याच्यात शाबू घालूया. तर शाबूत आपल्याला आताच मीठ वगैरे काही नाही घालायचं, फक्त आता शाबू घालून घ्यायचा. तर याच्यात शाबू घातलेला आहे. तर हे पहा, तर याला फक्त असं हलवून घ्यायचं आणि आता आपल्याला याला मोठ्या गॅसवर 10 मिनिट असं शिजवून घ्यायचं. झाकण वगैरे ठेवायचं नाही, अधूनमधून 1-2 मिनिटांनी फक्त असं हलवून घ्यायचं. तर आपण आता 10 मिनिटानंतर शाबू पाहूया. जवळजवळ 10 ते 15 मिनिट असे झालेले आहेत आणि आता आपला शाबू शिजलाय का कसं पाहूया.
तर शाबू असा मिनटावरही मोजायची गरज लागत नाही, जोपर्यंत त्याचा रंग असा पूर्णतः काचेसारखा होत नाही तोपर्यंत आपण याला शिजवून असं घ्यायचं. कारण हे जास्त वेळ पण नाही लागत याला शिजवायला. जवळजवळ 15 ते 20 मिनटात सगळं आपलं मिश्रण तयार होतं. तर सगळं शाबू आपला असा काचेसारखा तयार झालेला आहे. आणि हे पहा, इतपत असा पूर्णतः असा काचेसारखा दिसतोय. शाबू आपल्याला आता दिसत नाही. तर याच्यात आता आपण या चमच्याच्या मापानं मी 3 चमचे मीठ घालणार आहे. तर मीठ आपल्या आवडीवर कमी जास्त करायचं, कारण शाबूला मीठ जर थोडंसं कमी लागतं. आणि आत्ताच जर आपण मीठ अगदी बरोबर असं घातलं चाखून पाहून, तर काय होतं, नंतर पापड सुकल्यानंतर पापड थोडेसे खारट होतात. म्हणून आत्ता थोडंसं आळणीच असं ठेवायचं, म्हणजे पापड सुकल्यानंतर अगदी बरोबर असे होतात. तर आता आपण याच्यात बटाटा घालूया. तर आता मी गॅस कमी केलेला आहे आणि आपण बटाट्यातलं सगळं पाणी ओतून द्यायचं. आणि आता बटाटा घालायचा, कारण बटाटा आपल्याला शाबू पूर्णतः शिजल्यानंतरच घालायचा. सुरुवातीला बटाटा घातला तर मग पापडीत अजिबात बटाटा दिसत नाही. आणि बटाटाही आपल्याला जास्त असं शिजवून नाही घ्यायचा, अगदी थोडासा असा बटाटा चांगला मऊ होईपर्यंत शिजवायचा. आता बटाटा सगळा घातलेला आहे. तर आता याला मोठा गॅस करायचा आणि मिक्स करून घ्यायचा. आता बटाटा मिक्स केलेला आहे आणि ह्या स्टेजला मीठ चेक करायचं. कमी जास्त वाटलं तर परत घालायचं. आणि आता याला आपण 5 ते 10 मिनिट फक्त शिजवून देऊया. तर याला आपल्याला जास्त शिजवून नाही द्यायचं, कारण बटाटा आपल्याला हा जसा किस आहे असाच शाबूच्या पापडीत दिसायला हवा. तर आत्ता आपण याला फक्त 10 मिनिटच शिजवून घेऊया. जास्त आपल्याला बटाटा शिजवायचा नाही. आणि हे पहा, अशा प्रकारे आपलं मिश्रण असं तयार झालेलं आहे. आणि हे बटाटा शिजल्यानंतर आणखी थोडंसं पातळ होईल. आणि तुम्हाला याच्यापेक्षा जर पातळ हवं असेल तर मग आपण गरम पाणी करून ठेवलेले याच्यात घालायचं. आता मला काय गरम पाणी घालण्याची गरज वाटत नाही. तर हे पहा, अगदी पापडीसाठी आपलं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे. तर आता आपण याला 10 मिनिट शिजवून घेऊया. तर हे पहा, 10 मिनिट झालेले आहेत आणि मस्त आपलं शाबू बटाट्याचं पळीपापडीचं मिश्रण तयार झालेलं आहे. तर हे पहा, अगदी छान असं तयार झालेलं आहे. आणि हे कसं ओळखायचं तयार झालेलं, बटाटा काय असं दिसलं तरी चालतो, पापडी अजिबात उलट वगैरे नाही, फुटत नाही, अगदी तिप्पट फुलते. आणि याच्यात आपल्याला पापड खार किंवा खायचा सोडा, तुरटी काही घालायची गरज नाही. ह्या फक्त मिठावरच करतात. आणि याच्यात तुमच्याकडे जर जिरे कोथिंबीर वगैरे खात असतील, तुम्हाला घालायची असेल तर घाला. लाल तिखट जिरे कोथिंबीर खात असतील तर घालायचं. पण आमच्या घरात फक्त मिठावरच आवडतात, म्हणून मी फक्त मिठावरच करणार आहे. आणि हे मस्त शिजलेलं आहे. तर हे पहा, असं ओळखायचं, असं पळीनं घ्यायचं आणि असं एका प्लेटीत असं घालून पाहायचं, कारण आपली पापडी अशी परफेक्ट तयार होते. तर अशा प्रकारे इतपतच असं पातळ करायचं, जास्त नाही. आणि आता आपण याला 10 ते 15 मिनिट थोडंसं थंड करून घेऊया, कारण हे आपल्याला डायरेक्ट कडक उन्हातच घालायचं आहे, कारण गरम असताना टेरेसवर घेऊन जायला येत नाही म्हणून. तर आता आपण याला पापडी टेरेसवर घालताना पाहूया. तर हे पहा, आपण टेरेसवर आलेलो आहे आणि एका छोट्या पातेल्यात असं आपल्याला हे शाबूचं मिश्रण काढून घ्यायचं. आणि हे शाबूचे पापड मी असे कलरचे करणार आहे. तर हे लाल पिवळा केशरी असे कलरचे करणार आहे. एक पातेलं असं पांढरं करणार आहे. तर याच्यात आता आपण असं कलर मिक्स करायचा. तर हे पहा, अशा प्रकारे कलर मिक्स केलेला आहे. आणि असेच आता मी 3 पातेले तर एवढे पापड घालून झाले की मग याच्यात लगेच ते आपलं पांढरं ठेवलेलं शाबूचं पीठ हे घालायचं आणि याच्यात मग लाल कलर घालायचा. परत ते लाल घालून झालं की परत पांढरं मिश्रण घ्यायचं, एकच पातेल्यात मिक्स करायचं. जास्त भांडी पण खरकटी होत नाहीत. आणि मी तुम्हाला आता बार बार दाखवणार नाही. तर आता हे सांडगे कसे घालायचे ते मी दाखवते.
हे पहा, बटाटा आणि शाबूच्या आपल्या उपवासाच्या पापड्या सुकून तयार झालेल्या आहेत. तर 2 उन्हात मी कडक कशा वाळवलेल्या आहेत. तर 3 किलो बटाट्याच्या आणि शाबू 2 किलो बटाटा आणि 1 किलो शाबूच्या आपल्या 3 किलोच्या पापड्या आता तयार झालेल्या आहेत. तर अगदी छान फुलतात. तर आता आपण ह्या तळून पाहूया. तर तेल तापलेलं आहे. तर हे पापडी सोडून पाहूया. मध्यम तेल गरम करायचं, अगदी कडकडीतही नाही आणि अगदी थंडही नाही. तर पापडी आपली तळलेली आहे. तर आता काढून घेऊया. हे पहा, अगदी छान अशा फुलतात. तर अशाच आता मी 7 ते 8 पापड्या तळून घेते. तर हे पहा, 7 ते 8 पापड्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि अगदी छान अशा होतात. तर हे पहा, पूर्णतः पापडी जसा बटाटा दिसतो तर अगदी छान अशा होतात पातळ, आणि अगदी पापड्या आपल्या मस्त अशा पातळ झालेल्या आहेत आणि अगदी तेलही अजिबात धरत नाहीत. तर हे पहा, तोडूनही दाखवायची गरज नाही. तर अशा शाबू आणि बटाट्याच्या पळी पापड्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.